आत्मा हा अमर आणि अविनाशी आहे. त्यामुळे मी मारणारा किंवा मी करणारा ही समजूतच मुळात खोटी आहे. आत्मा मरत नाही आणि मारतही नाही. शास्त्रानुसार प्रत्येकाच्या वर्णाश्रमाप्रमाणे त्याला जे आवश्यक कर्म ती त्याने करणं हा प्रत्येकाचा धर्म. आणि म्हणून स्वधर्माला अनुसरून जे श्रेयस्कर आहे तेच कर असं सांगते ती भगवद्गीता. हरी ओम. आज आपण या तिसऱ्या अध्यायातल्या 5व्या श्लोकाकडे आता बोलतोय. 5व्या श्लोकात भगवंत सांगतायत, न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणांनुसार माणसाला असहाय्यपणे कर्म करायला भाग पाडलं जातं. म्हणून कुणालाही एक क्षणभर सुद्धा काहीही कर्म करण्यापासून परावृत्त होता येत नाही. काय म्हणतात बघा, कश्चित जातुही म्हणजे कोणीही मनुष्य कोणत्याही क्षणी निश्चितपणे क्षणमपि अकर्मकृत न तिष्ठती, एक क्षणभरसुद्धा कर्म न करता राहू शकत नाही. का बरं? प्रकृतिजैर गुणैही अवशः. कारण प्रकृतीचे जे 3 गुण आहेत, सत्व रज आणि तम, हे सर्व त्याला कर्म करायला लावतात. कार्यते म्हणजे माणसाकडून कर्म करून घेतात, त्याला करायला लावतात. भगवंत काय सांगतात पहा, या जगात कोणीही एक क्षणभरसुद्धा कर्म न करता राहू शकत नाही. आता तुमच्या मनात असं येईल कदाचित की असं कसं काय काका, आत्ता तर आम्ही सगळे प्रवचन ऐकायला बसलो आहे ना, त्यामुळे आत्ता तर काय आम्ही नक्कीच काही करत नाही. पण मंडळी तसं नसतं बरं का. मी स्वतः अनुभवलेली एक गोष्ट सांगतो. एकदा काय झालं, एक आध्यात्मिक शिबिर होतं. त्या शिबिरामध्ये मी गेलो होतो. तिथे अनेक प्रवचनं असायची. तर ते कसं होतं, नदीकाठी शिबिर होतं. नदीचं एक मोठं वाळवंट होतं आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी काही विशेष नव्हतं. मग नदीच्या वाळवंटामध्ये छानपैकी स्टेज घातलं होतं आणि तिथे संध्याकाळचं कीर्तन तिथे व्हायचं उघडेवर. तर संध्याकाळी आम्ही बसलो होतो. एक महात्मा प्रवचन करत होते. विषय पण छान होता, आत्मा अनात्मा असा, आणि त्याच्यावर छानपैकी प्रवचन चालू होतं. सहज माझं आजूबाजूला लक्ष गेलं. आसपास बसलेली अनेक माणसं खालची हातातली वाळू असते ना, ती घेऊन अशी ह्या हातातून ह्या हातात, ह्या हातातून ह्या हातात असं चालू होतं. आता मला सांगा, हे सतत काही ना काहीतरी काम माणसाचं काहीतरी चालूच असतं. आपण कधीच स्वस्थ बसू शकत नाही. आपल्या लक्षातसुद्धा येत नाही, पण हाताने चाळे चालूच असतात, हे खरं आहे. आणि मंडळी, जोपर्यंत मनात अनेक इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, कल्पना आहेत, प्रश्न आहेत, समस्या आहेत, तोपर्यंत काय होणार, तोपर्यंत पूर्ण शांत राहणं अशक्यच आहे. कोणीच तोपर्यंत पूर्ण शांत राहूच शकत नाही, हे सत्य आहे. आता काही लोकांची अशी कल्पना असते की आपण शांत बसून जप करतो आहे, पण खरोखर शांत बसून जप करत असले की नाही हो, दिसतात शांत बसलेले, पण मनात एवढे ताणतणाव असतात की काही विचारू नका. जसं बघा ना, एक साधं उदाहरण सांगतो, म्हणजे लक्षात येईल. समजा आपण काय केलं, एक भिंत आहे, भिंतीला 2 खिळे ठोकले एकमेकांपासून थोड्या अंतरावर, आणि त्याच्यावर एखादा रबर बँड एखादा ताणून बसवला. आता तो रबर बँड दिसायला तर अगदी शांत दिसतो की नाही, वाटतं की तो किती शांत आहे, पण तो पूर्ण टेन्शन खालती असतो बघा. त्याला सोडल्याबरोबर लगेच तो पुन्हा पूर्वस्थितीला येतो. तसंच आपल्या मनाचं असतो. हे आपल्याला दिसायला आपण शांत दिसतो, पण मनामध्ये कितीतरी टेन्शन्स असतात, पूर्ण ताणतणाव असतातच असतात, आणि संधी मिळाल्याबरोबर लगेच त्या उफाळून येतात. पण आता काय होतं, आपण भगवंताचं नाव घेत राहू असं ठरवलं, काय हरकत नाही. तरीसुद्धा ते मानसिक कर्म तर होतच ना, ते सुद्धा मानसिक कर्म आहे. किंवा आम्ही असं ठरवलं की काही नाही, शास्त्रांचा अभ्यास करू, त्यावर मनन चिंतन करू, तरी ते बौद्धिक कर्म होतं. शेवटी कर्म होतंच. कारण काय होतं, आपण देहाने कर्म करतो, नाही तर मनाने करतो, नाहीतर बुद्धीने करतो. कर्म चालूच असतं, हे खरंच आहे ना. तिन्ही कर्मच आहेत. कारण काय, तिघांमध्येही मी करता, अमुक अमुक मी करतो ही भावना असतेच ना. आणि जोपर्यंत मी करता ही भावना आहे ना, तिथे कर्तृत्व अभिमान जोडलेला आहेच की. आणि जिथे कर्तृत्व अभिमान आहे तिथे साहजिकच कर्म घडतं. आता स्थूलाशी संबंधित असेल कदाचित शरीराने घडणारे कर्म, मनाने जे घडतं ते मनोमय कोशाबरोबर संबंधित असेल, तिथे आपण त्याच्याशी जोडले गेलेलं असू, खरं आहे.
किंवा बुद्धीने कर्म करताना विज्ञानमय कोशाशी अहम भावना जोडलेली असतेच की. आणि त्यामुळे काय होतं, शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक हे सुद्धा शेवटी कर्मच होतं. आणि म्हणून भगवंत सांगतायत, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठती अकर्मकृत. मग कर्मातून खरी सुटका कधी नाहीच का हो? केव्हा मिळेल? केव्हा तरी मिळेल की नाही? भगवंत सांगतायत, जेव्हा मनामध्ये कसलीही कामना नसेल, इच्छा नसेल, तेव्हा काय होईल? तेव्हा वासना पूर्णपणे जळून जातील, तेव्हाच कामना नाहीशा होतील. आता वासना पूर्णपणे कधी संपतील? वासना पूर्णपणे संपतील हे प्रभूचरणी किंवा सद्गुरूचरणी मन जे म्हणे बुद्धी जेव्हा लीन होईल तेव्हाच फक्त जातील. आणि मग अशा माणूस काय असतं माहिती आहे, जणू काही अखंड समाधीमध्येच असतो. त्याच्या मनात कायम सतत भगवंताशीच त्याची लय लागलेली असते. यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया, असं होतं ते. पण ही स्थिती प्राप्त करण्यासाठी प्रथम अंतःकरणाची साफसफाई तर व्हायला पाहिजे ना. अंतःकरणातले काम, क्रोध इत्यादी नाहीसे व्हायलाच पाहिजे, ते खरंच आहे. आणि म्हणून ते अर्जुनाला काय म्हणतात की तुलाच युद्धकर्म का करायला सांगतोय, लक्षात घे. कर्म का करायचे आहेस तू? कारण अजून तू या साफसफाईच्या क्लासमध्ये आहेस रे, अजून ज्युनियर KGमध्ये आहेस, अजून BAच्या वर्गात जायला पुष्कळ वेळ आहे. तोपर्यंत ही साफसफाई केलंच पाहिजे. म्हणून काय केलं पाहिजे, तोपर्यंत ह्या वर्गात जोपर्यंत आहेस तोपर्यंत कर्म केलंच पाहिजे. म्हणजेच मंडळी काय असतं बघा, स्वतःला जाणून घ्या. आपल्याला स्वस्थ बसणं, विचार करणं, मनन चिंतन करणं नाही जमत ना, हरकत नाही ना, काही बिघडत नाही. प्रत्येकाला जमतं असं नक्कीच नाही. कमीत कमी एक तर करता येईल. काय होईल, डोळ्यांनी सगळ्यांनी सर्वत्र भगवंताला पाहायचं. जे देखीचे भूत ते जाणीचे भगवंत, हरकत नाही. पायाने जणू काही त्याला प्रदक्षिणा करतोय असं समजायचं आणि असं त्याला ठरवून टाकायचं. म्हणजे काय होईल, आपण लोकांनी सेवा करतोय, जे काही करतो ते, जे काही स्वतः करत असू ते स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी नाही करायचं, स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही करायचं. भगवंताची पूजा आहे असं समजून करायचं. भगवंताची पूजा आहे असं समजून केलं तर हळूहळू माणसाचं मन शांत होतं. आस्ते आस्ते शांती प्राप्त होते. म्हणजे जे कर्म आवडत नव्हतं, बंधन वाटत होतं, ते आता आनंददायक वाटायला लागतं. हे खरंच आहे. आणि कार्य तेही आवश्यक कर्म, प्रकृतीचे गुणही. शेवटी काय आहे, आपण माणूस आहोत. प्रकृतीचे 3 गुणधर्म आपल्यामध्ये आहेतच, सत्व, गुण आणि सत्व, रज आणि तम. त्यामुळे काय होतं, ते आपल्याला विवश करतात, जणू काही सक्ती करतात आपल्यावर. आणि आपली इच्छा नसतानाही आपल्याला कर्म करायला भाग पाडतात. बघा ना, प्रत्येकजण एक विशिष्ट स्वभावाचे असतात की नाही. कसं, एखाद्याचा स्वभाव कसा असतो, त्याचा स्वभाव असा आहे की त्याला तबला वाजवायला आवडतो. समजा तो माणूस काय करतो, कुठेही बसलं तरी समोर टेबल असलं तर लगेच त्याच्यावर बोटाने तबला वाजवायला लागतो, काही करत असलं तरी. मग तो डॉक्टर असू दे, वकील असू दे, कोणी असतो, समोरच्या टेबलवर तबला वाजवायला सुरुवात करतो. एखादा माणूस बडबडे असला, तो काय करतो, एक तर इतरांची तरी बडबड करतो किंवा बोलायला कोणीच नसेल तर स्वतःशी बोलत राहतो. हे पण तितकंच खरं आहे. आता ज्याला प्रवचन करायची सवय असते ना, आमच्यासारख्या लोकांचं सांगतो, प्रवचन करायची सवय असते, तो माणूस काय करतो, संधी मिळताच माणसाला पकडून प्रवचन द्यायला लागतो. या संबंधात मंडळी एक गोष्ट सांगतात. एकदा काय झालं, एका बागेमध्ये एक माणूस पळत होता आणि दुसरा माणूस त्याचा पाठलाग करून त्याला पकडा असं ओरडत होता. आता लोकांना म्हटलं काय झालं, कशाला पकडायचं आहे. ते मला त्याला पकडा तर खरा, मग सांगतो. शेवटी काही लोकांनी पुढे धावून त्या माणसाला पकडला आणि मग विचारलं, याला कशाला बाबा, हा पळतो कशाला, त्याला पकडतो कशाला, काय झालं आहे काय. तेव्हा त्याने काय सांगितलं की बघा, मगाशी ह्याने मला अर्धा तास प्रवचन दिलं, ते मी अगदी शांतपणे ऐकलं आणि आता जेव्हा मी त्याला काही सांगायला लागलो तेव्हा पळत सुटला हो. तेव्हा आता मी ठरवलं, काही झालं तर याला पकडायचं आणि तशा चांगलं 1 तासभर त्याला प्रवचन द्यायचं. असं होतं बघा. कार्य तेही आवश्यक कर्म, प्रकृतीचे गुणही. मग काय करायचं, स्वस्थ बसायचं का, स्वभाव बदलायचा. हो, स्वभाव बदलता येतो ना, का नाही येत. स्वभाव नक्कीच बदलता येतो, प्रयत्नाने बदलता येतो, हे अगदी सत्य आहे. आता प्रथम तरी आपल्या स्वभावाप्रमाणेच कर्म करावं हे सत्य आहे, त्यात काही शंका नाही. एकदम ध्यान करायला बसू नये, कारण एकदम ध्यान करायला बसलं तर जमणार नाही. प्रकृती धर्माप्रमाणे कर्म करावं आणि हळूहळू भगवंताकडे मनाला वळवावं, हे सगळ्यात श्रेष्ठ आहे, यात काही शंकाच नाही. म्हणजे बघा, आत्तापर्यंत जे 3 श्लोक झाले की नाही, भगवंताने 3 कर्मसिद्धांत सांगितले. आता पुढच्या श्लोकात ते काय सांगतायत, कसं जगात वागावं हे सांगतात. बघा, अगदी सोपं आहे. कसं वागावं किंवा कसं वागू नये ते सांगतायत. बघा, कसं नसावं ह्या पुढच्या श्लोकात आहे, त्याच्या पुढच्या श्लोकात कसं वागावं तेही सांगणार आहेत. आता 6वा श्लोक आहे, काय म्हणतात बघूया.
कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. जो कर्मेंद्रिय संयमित करतो, परंतु ज्याचं मन इंद्रिय विषयांचं चिंतन करत आहे, तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटलं जातं. कर्मेंद्रिय आणि संयम्य विमूढ आत्मा हा शब्द वापरला आहे बघा. काय शब्द वापरले? विमूढ आत्मा. मागे एकदा विधेयात्मा शब्द आला होता. विधेयात्मा म्हणजे काय? ज्याने आपल्या इंद्रिय मनबुद्धीवर ताबा मिळवला आहे असा. आणि मग विमूढ आत्मा म्हणजे बरोबर त्याच्या उलट ज्याच्या मनावर इंद्रियावर बुद्धीवर ज्याचा काहीही ताबा नाही असा मूर्ख शिरोमणी थोडक्यात. म्हणजे तो काय करतो? कर्मेंद्रिय आणि संयम्य सगळी कर्मेंद्रिय अगदी जबरदस्तीने बांधून ठेवतो, हे खरं आहे. पण मनसा इंद्रियार्थां स्मरण, पण मनाने मात्र त्या त्या इंद्रियांच्या विषयांचं चिंतन चालूच असतं. त्याला भगवंतांनी येथे काय म्हटलं आहे? मिथ्याचारी, ढोंगी असं म्हटलं आहे. की माणूस ढोंगी आहे. याचं उदाहरण पाहायचं असेल ना मंडळी, तर कुठल्याही तीर्थक्षेत्रात जा, तिथे खूप उदाहरणं पाहायला मिळतात. तीर्थक्षेत्रामध्ये आपलं असं असतं की अगदी एखाद्याने भगवा वेश केलेला असतो, छानपैकी अंगाला रागबीग फासलेली असते, केसांच्या जटा केलेल्या असतात आणि एक लंगोटी जाऊन बसलेला असतो, अगदी पद्मासनात बसलेला असतो शांतपणे. पण समोर एक फडकं ठेवलेलं असतं. त्या फडक्यावर ते उडून जाऊ नये म्हणून त्याच्या चारी बाजूला दगड ठेवलेले असतात. त्या फडक्याच्या मध्यभागी एक 100ची किंवा 50ची नोट ठेवलेली असते. ती नोट उडून जाऊ नये म्हणून त्याच्यावर पण एक दगड ठेवलेला असतो. आणि दिसायला असं दिसतं की किती छान साधू आहे, काय ध्यान चाललं आहे असं वाटतं. पण सगळं लक्ष असतं कुठे माहिती आहे? त्या फडक्याकडे. मध्ये मध्ये डोळे उघडून बघतात ती नोट आहे ना, किंवा दुसरं बघत असतात सारखं की, आणि मनात विचार कसले असतात की काल या ठिकाणी 200 रुपये जमले होते, आज किती जमतात ते बघूया, जास्त जमले तर संध्याकाळी गांजा बिंजा विकत घेता येईल वगैरे वगैरे. असे जे येतं ना, त्याला भगवंताने इथे ढोंगी असं म्हटलं आहे. त्यानं भगवंताने ढोंगी असं म्हटलं आहे. म्हणजे वरून कीर्तन आणि आतून तमाशा, अशी माणसं असतात बरं का. आता आपण सामान्य माणसं आहोत, आपण काही एवढ्या लेवलला नक्कीच जात नाही, हे अगदी सत्य आहे. पण मनात येतो हे खरंच आहे ना, मनात येतं एक आणि बोलतो वेगळंच. समजा कोणी घरात आलं एकदम अचानकपणे, तर अगदी आपण हसून त्याचं या म्हणून स्वागत करतो की नाही. पण मनात काय असतं की कटकट ह्या वेळेला कशाला आली, आता सगळी आमची जेवणाची वेळ झाली, आत्ता माणूस इथे कशाला आला, आणि आता जेवणच जाणार की काय, असं सुद्धा मनात विचार येतो. म्हणजे आपण सुद्धा मिथ्याचारीच असतो. किंवा बघा आपण खोलीत बसतो ध्यानाला किंवा जपाला, पण लक्ष कुठे असतो? लक्ष सगळं बाहेरचं असतं. घरातली माणसं बाहेर बोलत असतात ना, तिकडे लक्ष असतं. आणि बहुतेक वेळेला ते आपल्याबद्दलच बोलत आहेत असं वाटतं, उगाचच नक्की वाटतं. आणि मग बोलत असतील तर ठीक आहे, पण ते बहुतेक आपल्यावर टीकाच करत आहेत असंही वाटतं. हे खरं आहे. आणि बरं मध्येच जर कोणी खोलीत अचानक आलं ना, तर लगेच शाल बिल सावरून माळ घेऊन लगेच जप करायला सुरुवात करतो. म्हणजे काय? हा मिथ्याचार आहे, दुसरं काही नाही. हे तर निश्चित आहे. आणि काय होतं, कधीकधी एखादा नाटककारसुद्धा ना फार सुंदर वाक्य लिहून जातात. एका नाटकात एक वाक्य आहे, मला वाटतं ते कालेलकरांचं नाटक असावं असं वाटते, माहीत नाही आता, आठवत नाही, पण त्यांचं असावं, कानेटकरांचं असावं असं वाटते. या कानेटकरांच्या नाटकात त्याने एक वाक्य लिहिलं आहे. त्याचा आशय असा आहे, वाक्य कसं आहे माहीत नाही, त्याचा आशय मात्र असा आहे की दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं, हे अर्धसत्य आहे. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, हे अर्धसत्य आहे. पूर्ण सत्य हे आहे की आपण जसे नाही तसं असावं, निदान जगाला तसं भासावं. म्हणून आयुष्यभर जो सतत धडपडतो ना, त्याला माणूस असं म्हणतात, असे त्यांनी व्याख्या केली. किती सत्य आहे बघा, खरंच आहे. आता आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा 2-3 प्रकारांनी माणसांचं वर्णन येतं बरं का. कशी माणसं असतात बघा. समजा एखादा माणूस आहे, त्याच्या मनामध्ये कामना निर्माण झाली, तो काय करतो? ती पूर्ण करण्यासाठी काहीही करायला तयार होतो, एनिथिंग. मग त्यासाठी एखाद्याला लुटायला असलं, मारायचं असलं, तरीसुद्धा निषिद्ध कर्म करायचं असलं तरीसुद्धा करायला तो तयार होतो. आता ही सर्वात खालची स्थिती आहे बरं का. ही काही योग्य स्थिती नाही, नक्कीच खालची आहे. आणि अशा माणसांना शास्त्र काय म्हणतं माहिती आहे? पामर म्हणतं. मी का सांगतो लक्षात घ्या. हा पामर शब्दसुद्धा आपण चुकीचा वापरतो, आम्ही असं म्हणतो सुद्धा, पण आम्ही काय करणार, आम्ही पामर आहोत. पण पामरचा खरा अर्थ तसा नाही आहे. पामरचा खरा अर्थ असा आहे की आपल्या कामनेच्या इच्छेच्या पूर्तीसाठी जो माणूस कोणत्याही थराला जातो
त्याला पामर असं म्हणतात. आणि अशा अर्थाने आपण पामर नाही आहे कोणीच, हे नक्की आहे. दुसरी माणसं अशी असतात की मनात कल्पना एखादी आली की ती काय करायची, योग्य प्रकारे कर्म करून त्या पूर्ण करायच्या. ठीक आहे, निश्चित चांगला आहे, हा माणूस जरा वरच्या दर्जाचा आहे, त्यात काही शंकाच नाही. तिसऱ्या प्रकारची माणसं अशी असतात की इच्छा तर मनात पुष्कळ आहेत, त्यात काही शंकाच नाही, पण प्रत्यक्षात करत काहीच नाहीत, नुसतेच बोल घेवडे, करायचं काहीच नाही. लोकांनी असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे वगैरे, स्वतः मात्र काही करत नाहीत, मनबुद्धीवर कसलाच ताबा नाही, अशी माणसं असतात. आणि चौथा प्रकार असा असतो की मनात कामना आहेत, ती माणसं काय करतात, मनबुद्धीवर नियंत्रण ठेवून योग्य त्या प्रकारे त्या कामना पुऱ्या करतात आणि योग्य त्या प्रमाणात पुरवतात. ही माणसं सगळ्यात श्रेष्ठ आहेत बरं का, हे नक्की. आता भगवंतांनी या श्लोकात जे काही सांगितलं आहे ना, ते कुणासाठी आहे. आता बघा, अजून इच्छा कायम आहेत भरपूर मनामध्ये, हे खरंच आहे. वस्तूंविषयी, माणसांविषयी आकर्षण अजून आहे, पण साधक म्हणावं अशी पण इच्छा आहे. असे जे लोक आहेत त्यांच्यासाठी भगवंत सांगत आहेत. आणि म्हणून मग त्यांच्याकडून ढोंग घडतं. म्हणजे काय होतं बघा, त्यांना असं वाटतं की आपण जगाला फसवतो आहे. खरं म्हणजे आपण ती माणसं जगाला फसवत नाहीत, जग खूप शहाणं असतं, ते स्वतःलाच फसवत असतात, हे लक्षात ठेवावं. हे स्वतःलाच फसवलं, दुसरं काही नाही. आणि शास्त्र असं सांगतं की मनात इच्छा आहेत ना, ते योग्य मार्गाने पुऱ्या करा ना, काही बिघडत नाही, जरूर करा. त्यासाठी तर शास्त्रामध्ये त्यांनी पुरुषार्थ सांगितलं, अर्थपुरुषार्थ, कामपुरुषार्थ, धर्मपुरुषार्थ, हे सगळे त्यासाठीच तर आहेत ना, काहीच हरकत नाही आहे. पण मोक्ष पुरुषार्थ करायचा असेल तर मात्र हळूहळू मनावर नियंत्रण प्राप्त करावंच लागतं आणि बुद्धीशी देहाचं असलेलं तादात्म्य तोडावं लागतं, स्वतःचं स्वरूप ओळखण्याचा प्रयत्न करावा लागतो. हे सगळं आवश्यक आहे, त्यात काही शंकाच नाही आहे. आता तुमच्या मनात कदाचित असा विचार असेल हो की काकांनीच एकदा मागे सांगितलं होतं की प्रथम इंद्रियांना सक्तीनेच विषयांपासून दूर करावं लागतं. त्या ठिकाणी मी सप्रेशन असा शब्द वापरला होता, सप्रेस करावं असं. आणि मग मनातून विषयांचं आकर्षण जसं जसं कमी होत जाईल ना, तसं तसं त्या सप्रेशनचं रूपांतर सब्लिमेशनमध्ये होतं. म्हणजेच काय होतं, खरं वैराग्य हळूहळू प्राप्त होतं असं सांगितलं होतं. मग आता इथे तर काय होतं, इंद्रियांना जबरदस्तीने विषयांपासून दूर ठेवा असं सांगता येतो. हे कसं काय, फरक लक्षात द्या मंडळी. जो साधक, म्हणजे ते सगळ्यांना ढोंगी नाही म्हणत आहेत, जो साधक खरोखर आता इंद्रियांना जबरदस्तीपासून विषयांना दूर करतो आहे, पण हे त्याला माहिती आहे की अजूनही आपल्या जगातल्या वस्तू, व्यक्ती, पैसा, परिस्थिती, प्रसंग यांच्याबद्दल अजून मनातून जात नाही आहे सगळं काही, मनातून घालवायचं आहे सगळं, वैराग्य प्राप्त करायची इच्छा नक्की आहे. आपल्या साधनेने आपल्या मनबुद्धीवर विजय मिळवावा, इंद्रियांवर विजय मिळवावा अशी ती इच्छा आहे. आणि तो ढोंगी नाही आहे, तो स्वतःला किंवा जगाला फसवत नाही हे निश्चित आहे. तो स्वतःची स्थिती नक्की जाणतो आणि प्रयत्न करतो आहे. उद्या असं कोणी म्हटलं ना की आपण फार थोर साधक आहोत, तो काय सांगतो, नाही मी थोर साधक वगैरे काही नाही आहे, मी सुद्धा पांजळपणे प्रयत्न करतो आहे, एवढंच चांगलं व्हायचा प्रयत्न करतो आहे, अजून काही साधलेलं नाही, असं जर कबूल करतो ना, त्याच्याबद्दल भगवंत नाही बोलत आहेत, निश्चित नाही बोलत. ते कोणाबद्दल बोलत आहेत, ढोंगी साधूंबद्दल बोलत आहेत. ढोंगी साधूंबद्दल बोलत आहेत. त्यांना सर्व कामना आहेत, सगळ्या इच्छा आहेत, सगळे भोग पाहिजेत, पण ते पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची इच्छा नाही आहे. म्हणजेच काय होतं आहे, त्यांना लोकांनी साधू म्हणावं आपल्याला अशी इच्छा आहे, पण त्यासाठी प्रयत्न काही करायचे नाही. आणि म्हणून मग अशा माणसाला भगवंत मिथ्याचारी किंवा ढोंगी असं म्हणतायत, कारण तो खरोखरच ढोंगीच आहे नक्की, त्यात काही शंकाच नाही आहे. आणि अशा माणसाला ढोंगीच म्हटलं पाहिजे. म्हणजे बघा, आता चौथ्या श्लोकात भगवंतांनी कर्मयोग आणि सांख्ययोग या दृष्टिकोनातून कर्माचा त्याग करण्याची गरज नाही असं सांगितलं. कारण 5व्या श्लोकात असं सांगितलं की कोणताही माणूस कोणत्याही क्षणी कर्म केल्याशिवाय राहूच शकत नाही असंही सांगितलं, केल्याशिवाय राहूच शकत नाही. 6व्या श्लोकात काय सांगितलं की सक्तीने एखाद्या माणसाने आपली इंद्रिय आवरून धरली तरी मनामध्ये मात्र इंद्रिय भोगाचे विचार चालू असतील आणि तरीसुद्धा लोकांनी आपल्याला वैराग्यपूर्ण साधक म्हणावं असं जर जगाला भासवत असेल तर तो ढोंगी आहे असं म्हणावं. म्हणजेच काय, बाह्यांगाने कर्माचा त्याग केला आहे, पण खऱ्या अर्थाने ज्याने कर्म त्यागलं नाही त्याला ढोंगी म्हणावं. आता जो 7वा श्लोक आहे ना, त्याच्यामध्ये भगवंत कर्माचा त्याग करणं खरं कसं असतं ते अधिक स्पष्ट करतायत बघा. तो श्लोक अर्थातच आपण पुढच्या प्रवचनात घेणार आहोत. हरिओम.